मारेगाव तालुक्यातील वनोजादेवी येथे जानामाय कासामाय देवीचे पुरातन मंदिर असून 9 दिवस चालणाऱ्या दुर्गोत्सवात तालुक्यासह जिल्हा व पर प्रांतामधून नवसाला पावणारी देवी म्हणून श्रद्धेने दर्शनासाठी भाविकांची या नवरात्री पर्वावर मंदिरात गर्दी पाहावयास मिळते। तालुक्यातील वनोजादेवी हे गाव वडकी खैरी मार्डी व पुढे वणीला जोडणाऱ्या या मार्गावर असून अगदी मार्गालगत पुरातन जानामाय कासामायचे चिरेबंदी दगडाने बांधलेले मोहक कलाशिल्पांचा बेमिसाल नमुना असलेले हेमाडपंथी मंदिर आहे। सर्वच स्तरातील लोकांच्या नवसाला पावणारी देवी म्हणून या देवीची ओळख आहे। बहुतांश धार्मिक स्थळे एक नावाने ओळखले जाते, परंतु या मंदिराची ओळख मात्र 2 बहिणीच्या नावाने आहे। मंदिराच्या आख्यायिकेनुसार जानामाय कासामाय या 2 सख्या बहिणी असून एक दिवस या 2 बहिणी शेतात काम करणाऱ्या वडिलांची शिदोरी घेऊन शेतात गेल्या। वडिलांसोबत शिदोरी खाऊन घरी परतत असताना अचानक त्याच शेतात त्या दोघीही बहिणी लुप्त झाल्या आणि धरणी मातेच्या पोटातून त्या ठिकाणी 2 मूर्ती वर आल्या। मूर्तीच्या गायमुखातून थंड गरम पाण्याचे झरे वाहू लागले। ही गोष्ट सर्वत्र कळताच या ठिकाणी मंदिर व थंड गरम पाण्यासाठी जलकुंड बांधल्या गेले, अशी आख्यायिका सांगितली जाते। या मंदिरात नवरात्र, चैत्र मास, अधिक मासच्या काळात विविध धार्मिक कार्यक्रम चालतात, तर बोललेला नवस पूर्ण करण्यासाठी वर्षभर भाविक येत असतात। नवरात्री पर्वावर होणाऱ्या गर्दीमुळे मंदिर व परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते। घटस्थापनापासून तर दसरापर्यंत या मंदिरात विविध कार्यक्रम होतात। नवसाला पावणारी देवी म्हणून या नवरात्री पर्वावर जिल्ह्यासह प्रांतामधून भाविकांची गर्दी पाहावयास मिळते। मारेगाव प्रतिनिधी विजय मत्ते, न्यूज 24, आपकी आवाज। कुलस्वामिनी माँ भवानी जिच्या छत्रछायेत आपण सर्व वास्तव्य करतो ती जानामाय कासामाय वनजादेवी। मी वनजादेवी येथील सरपंच सौ हेमंत गोवर्धन टोंगे। आपण या वनजादेवी ही जानामाय कासामाय नवसाला पावणारी देवी आहे आणि या देवीजवळ सर्वच प्रांतातून नाही तर राज्यातून सर्व लोक इथे येतात आणि दसऱ्यापर्यंत इथे भाविकांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते। आणि हे जे मंदिर आहे जानामाय कासामायचं हे हेमाडपंथी मंदिर आहे। काळ्या पाषाणांनी ते बांधलेलं आहे। आता तिथं रंगरंगोटी केल्यामुळे तो दगड आपल्याला तसा दिसत नाही आणि इथे एक जिवंत झरा आहे। त्या झऱ्याचं गोमुखामधून पाणी सतत वाहत असते, परंतु इथे टाक्याची दुरुस्ती केल्यामुळे ते आपल्याला आता तसं जाणवत नाही। आणि हे मंदिर सुद्धा त्या टाक्यावरच बांधलेलं आहे। असे इथे 3 टाके आहेत। इथं जवळच असलेला झनगाडी नाला आहे, तिथून सुद्धा एका झऱ्याचा उगम आहे। अशी हे आमची वनजादेवी येथील जानामाय कासामाय ही नवसाला पावणारी देवी आहे। आणि इथले पुजारी बंडू महाराज काळे हे इथे देवीची नेहमी पूजा करतात आणि ती त्यांच्याच जागेवर आहे।